आता वळूयात बीडकडे. बीडच्या केजमध्ये तासाभरापासून रास्ता रोको सुरू आहे. सरपंचाच्या हत्येप्रकरणी नागरिकांनी रास्ता रोको केलाय. अंबाजोगाई मांजरसुंबा या महामार्गावरची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे. काल सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय अंबाजोगाई मांजरसुंबा महामार्गावरची वाहतूकच ठप्प करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपासात काय निष्पन्न होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती घेऊयात. स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वानंद, या सगळ्या जमलेल्या नागरिकांची नेमकी काय मागणी आहे? कारण या हत्येप्रकरणी जोरदार असा रास्ता रोको केला गेलाय. नक्कीच काल रात्री पण या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता आणि आज पण गेल्या तासाभरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी केजवासियांकडून रास्ता रोको केला जात आहे. त्याची प्रमुख मागणी अशी आहे की जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावं आणि ह्याच्या मागे आणखी काही षडयंत्र आहे का हे पण तपासलं जावं. यासाठी आता सगळेच केजवासी आक्रमक झाले दिसून येतात. प्रज्ञा, नक्की स्वानंद, नेमका कोण प्रमुख आरोपी आहे? मुख्य आरोपी कोण आहे? काय म्हणणं आहे या नागरिकांचं? अद्याप याबाबत आपल्याला पोलीस प्रशासनाकडून कुठलीही माहिती भेटलेली नाहीये. आता काही वेळातच याची सगळी माहिती आपल्याला भेटेल आणि त्यानंतर आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत. प्रज्ञा, नक्कीच. सुरता धन्यवाद स्वानंद या संपूर्ण माहितीसाठी.